फिल इन द ब्लँक्स या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या समोर क्वेश्चन दिलेला आहे, तो पहिला वाचून घेऊया. द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज डॅश डॅश राईट स्ट्रिक्ट गाईडलाईन्स फॉर कमर्शियल बँक्स टू कर्ब नॉन परफॉर्मिंग असेट्स. ओके, आता या फिल इन द ब्लँक्स मध्ये कोणता कोणता ऑप्शन येणार आहे बघूया. फॉर्म येणार आहे, इश्यूड येणार आहे, क्रिएटेड येणार आहे, सजेस्टेड की मेल. आता फॉर्म म्हणजे बनवणे. ठीक आहे, तर बनवणे हे येणं या ठिकाणी चुकीचं आहे. द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज डॅश डॅश स्ट्रिक्ट गाईडलाईन्स. काय आणि फॉर्म म्हणजे स्ट्रिक्ट गाईडलाईन्स त्यांनी बनवले आहेत, हे चुकीचं येऊ शकतं. पुढे बघूया आपण क्रिएटेड म्हणजे निर्माण करणे हे पण चुकीचं आहे. सजेस्टेड म्हणजे काय सुचवलेले आहे, हे पण चुकीचं आहे. ओके, पुढे आहे मेलचा पण अर्थ होतो बनवणे. पण या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी स्पेसिफिकली सांगतो, जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हॅज स्ट्रिक्ट गाईडलाईन्स या शब्दाचा जेव्हा वापर होतो तेव्हा या सर्व ऑप्शन पैकी इश्यू हा शब्द वापरला जातो. दॅट इज द राईट पेअर ऑफ गाईडलाईन्स अँड इश्यू. ओके, हे लक्षामध्ये ठेवा, गाईडलाईन्स सोबत कधीही इश्यू हा शब्द वापरला जातो, त्यामुळे आपला राईट आन्सर असणार आहे इश्यू. आलं लक्षामध्ये? ओके, कॉन्सेप्ट समजली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.